ओम शांती. आजची तारीख आहे 25 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, स्वतःला विचारा की मी कर्मेंद्रियजित बनलो आहे. कोणतेही कर्मेंद्रिय मला धोका तर देत नाही ना? प्रश्न आहे, कर्मातीत बनण्याकरिता तुम्हा मुलांना स्वतःशीच कोणती प्रतिज्ञा करायची आहे? उत्तर, स्वतःशी प्रतिज्ञा करा की कोणतेही कर्मेंद्रिय कधीही चंचल होणार नाही. मला माझी कर्मेंद्रिय वशमध्ये करायची आहेत. बाबांनी जे पण डायरेक्शन सूचना दिलेल्या आहेत त्यांना अंमलात आणायचे आहे. बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, कर्मातीत बनायचे असेल तर कोणत्याही कर्मेंद्रियांद्वारे विकर्म करू नका. माया खूप शक्तिशाली आहे. नेत्र धोकेबाज आहेत, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. ओम शांती. मुलांनो, आत्म अभिमानी होऊन बसले आहात ना? स्वतःलाच विचारा. प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारावी लागते. बाबा युक्ती सांगतात की स्वतःला विचारा, मी आत्म अभिमानी होऊन बसलो आहे का? बाबांची आठवण करत आहे का? कारण ही आहे तुमची रूहानी सेना. त्या सेनेमध्ये तर नेहमी तरुणच भरती होतात आणि या सेनेमध्ये तरुण 14-15 वर्षांचे देखील आहेत, तर 90 वर्षांचे वृद्ध देखील आहेत आणि लहान मुले देखील आहेत. ही सेना आहे मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी. प्रत्येकाला मायेवर विजय प्राप्त करून बाबांकडून बेहदचा वारसा प्राप्त करायचा आहे. कारण माया अतिशय वाईट आहे. मुले स्वतः देखील जाणतात की माया खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक कर्मेंद्रिय खूप धोका देते. सर्वात पहिले आणि जास्त धोका देणारे कर्मेंद्रिय कोणते आहे? नेत्रच सर्वात जास्त धोका देतात. स्वतःची पत्नी असताना देखील दुसरी एखादी सुंदर स्त्री पाहिली की लगेच ती आकर्षित करेल. नेत्र खूप धोका देतात. मग इच्छा होते की तिला स्पर्श करावा. मुलांना समजावून सांगितले जाते, नेहमी बुद्धीने असे समजा की आपण ब्रह्मकुमार कुमारी भाऊ बहिणी आहोत. यामध्ये माया खूप गुप्तपणे धोका देते. त्यामुळे चार्टमध्ये हे देखील लिहिले पाहिजे की आज संपूर्ण दिवसभरामध्ये कोणकोणत्या कर्मेंद्रियांनी धोका दिला. सर्वात मोठा शत्रू आहे हे नेत्र. तर हे लिहिले पाहिजे की अमकीला पाहिले, माझी दृष्टी गेली. सूरदासचे देखील उदाहरण आहे ना, त्याने आपले डोळेच काढून टाकले. तर बाबा म्हणतात, हे डोळे खूप धोका देतात. भले सेवा देखील करतात, परंतु खूप धोका देतात. या शत्रूवर बारीक नजर ठेवली पाहिजे, नाहीतर आपणच आपले पद भ्रष्ट केलेच म्हणून समजा. बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये देखील पूजा करत असताना बुद्धी वेगवेगळ्या दिशांना पळत असते, तर लगेच स्वतःला चिमटा घेतात. तर जेव्हा अशी कोणती स्त्री समोर येते तर लगेच तिथून दूर गेले पाहिजे. तिथेच उभे राहून बघत बसायचे नाही. डोळे खूप धोका देणारे आहेत, म्हणून संन्यासी लोक डोळे बंद करून बसतात. स्त्रियांना पाठीमागे आणि पुरुषांना पुढे बसवतात.
काही तर असे देखील असतात की जे स्त्रीला अजिबात बघत सुद्धा नाही. तुम्हा मुलांना तर खूप मेहनत करायची आहे. विश्वाचे राज्य भाग्य घेणे काही कमी गोष्ट थोडीच आहे. ते लोक तर 10, 12, 20,000 किंवा 1-2 लाख, करोड कमावतीलही आणि खलास सुद्धा होतील. तुम्हा मुलांना तर अविनाशी वारसा मिळतो. सर्व प्रकारची प्राप्ती होते. अशी कोणतीच वस्तू राहत नाही की जिच्या प्राप्तीसाठी तुम्हाला काही मेहनत करावी लागेल. तर कलयुग अंत आणि सतयुग आदी यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. इथे तर काहीच नाहीये कलियुगामध्ये. आता तुमचे हे आहे पुरुषोत्तम संगम युग. पुरुषोत्तम शब्द जरूर लिहायचा आहे. मनुष्य से देवता किए करत न लागी वार. म्हणजे मनुष्याला देवता बनवण्यामध्ये परमात्म्याला वेळ लागला नाही. तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात. मनुष्य तर बिलकुल घोर अंधारामध्ये आहेत. बाबा म्हणतात, लक्ष्मी नारायणाला गॉड गॉडेज म्हटले जाते ना, तर जरूर गॉडच असे बनवतील. तर बाबा समजावून सांगत आहेत की तुम्हाला खूप मेहनत करायची आहे. रोज आपला हिशोब म्हणजे पोतामेल पहा. कोणत्या कर्मेंद्रियाने मला धोका दिला. मुख देखील खूप धोका देते. पूर्वी कचेरी होत असे. सर्वजण आपल्या झालेल्या चुका सांगत की मी अमकी वस्तू लपवून खाल्ली. चांगल्या चांगल्या धनाढ्य घरातील मुली सांगत होत्या. अशा प्रकारे माया वार करते. लपून खाणे ही देखील चोरी आहे. ती देखील शिवबाबांच्या यज्ञाची चोरी. हे तर खूप वाईट आहे. कख का चोर सो लख का चोर. माया एकदम नाकाला धरून पकडते. तर ही सवय खूपच वाईट आहे. वाईट सवय असेल तर आपण काय बनणार? स्वर्गामध्ये जाणे ही काही मोठी गोष्ट नाहीये, परंतु त्यामध्ये मग पद सुद्धा आहे ना. कुठे राजा कुठे प्रजा, किती फरक आहे. तर कर्मेंद्रिय देखील खूप धोका देणारी आहेत. त्यांची काळजी घेतली पाहिजे. उच्च पद प्राप्त करायचे असेल तर पूर्णपणे बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे आहे. बाबा म्हणतात, पूर्ण दिवसाचा पोतामेल काढला पाहिजे. हे नेत्र खूप धोका देतात. कोणालाही पाहाल तर विचार येईल की ही तर खूप चांगली आहे आणि मग तिच्याशी गप्पा माराल. इच्छा होईल की तिला काही सौगात द्यावी, हे खाऊ घालावे आणि तेच चिंतन चालत राहील. मुले समजतात की यामध्ये खूप जबरदस्त मेहनत आहे. बाबा म्हणतात, सर्वांची सद्गती करणारे एक बाबाच आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. त्यांना धर्मस्थापक म्हटले जाते. ते काही गुरु नाहीत. धर्मस्थापक धर्मस्थापन करण्याकरिता निमित्त बनलेले आहेत. बाकी ते काही सद्गती थोडीच करतात. त्यांची आठवण केल्याने सद्गती काही होऊ शकत नाही. विकर्म विनाश होऊ शकत नाही. ती सर्व आहे भक्ती. तुमची कर्मेंद्रिय जेव्हा तुमच्या वशमध्ये म्हणजे तुमच्या नियंत्रणात राहतील तेव्हाच कर्मातीत अवस्था होऊ शकते. बाबा म्हणतात, मुलांनो, पुरुषार्थामध्ये मेकअप करत राहा. आपल्यातील त्रुटी भरून काढत राहा. संधी मिळाली की त्रुटी भरून काढा. कमाई किती जबरदस्त आहे. कोणी कोणी तर असे आहेत की जे किती समजावून सांगितले तरी देखील त्यांच्या बुद्धीत येतच नाही.
तर बाबा म्हणतात, असे बनायचे नाही. आपले कल्याण करा, बाबांच्या श्रीमतावर चाला. तुम्हाला बाबा पुरुषांमध्ये उत्तम बनवत आहे. हे आहे एम ऑब्जेक्ट. बाबा सेवेकरिता किती युक्त्या सांगत राहतात. संदेश तर सर्वांना द्यायचा आहे. बाबा म्हणतात की संदेश सर्वांना द्यायचा आहे, ज्यामुळे ते समजतील की हे तर बरोबर सत्य सांगत आहेत. या लढाईद्वारेच खास भारतामध्ये आणि साऱ्या विश्वामध्ये सुख शांती होते. तर अशा प्रकारची पत्रके सर्व भाषांमध्ये छापावी लागतील. भारत किती विशाल आहे, प्रत्येकाला माहीत असायला हवे, ज्यामुळे कुणी असे म्हणू नये की आम्हाला कळलेच नाही. तुम्ही म्हणाल, अरे विमानातून पत्रके टाकली, वर्तमानपत्रांमध्ये छापले, तरीही तुम्हाला जाग सुद्धा आली नाही. तर हे देखील दाखवलेले आहे. अच्छा, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, स्वतःमध्ये ज्या पण सवयी आहेत त्यांची तपासणी करून त्यांना काढून टाकण्यासाठी मेहनत करायची आहे. आपला खरा पोतामेल ठेवायचा आहे. बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे आहे. दुसरा पॉइंट, असे कोणतेही कर्म करायचे नाही की ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल. आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे. जरा सुद्धा कुदृष्टी ठेवायची नाही. वरदान आहे, स्थूल अथवा सूक्ष्म मध्ये प्रत्येक आदेशाचे पालन करणारे संपूर्ण फरमानबरदार भव. विश्लेषण आहे, स्थूल आदेश पालन करण्याची शक्ती त्याच मुलांमध्ये येऊ शकते जे सूक्ष्म आदेशाचे पालन करतात. सूक्ष्म आणि मुख्य आदेश आहे, निरंतर आठवणीमध्ये राहा आणि मन वचन कर्माने पवित्र बना. संकल्पामध्ये देखील अपवित्रता किंवा अशुद्धता नसावी. जर संकल्पामध्ये जरी जुने अशुद्ध संस्कार टच करत असतील तर संपूर्ण वैष्णव अथवा संपूर्ण पवित्र म्हणता येणार नाही. त्यामुळे कोणताही एक संकल्प सुद्धा आदेशाशिवाय चालू नये, तेव्हाच म्हणणार संपूर्ण आज्ञाधारक फरमानबरदार. आजचा सुविचार आहे, बाबांना ओळखून अंतःकरणापासून बाबा म्हणणे हीच सर्वात मोठी विशेषता आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकरस स्थिती बनविण्याकरिता कर्मयोगी बना. कर्मयोगी असणाऱ्या समोर कोणी कसाही आला तरीही तो स्वतः नेहमी न्यारा आणि प्यारा राहील. तो नॉलेजद्वारे समजेल की यांचा हा पार्ट सुरू आहे. तो चांगल्याला चांगले समजून साक्षी होऊन बघेल आणि वाईटाला दयाळू बनून दयेच्या दृष्टीने परिवर्तन करण्याच्या शुभ भावनेने साक्षी होऊन बघेल. हीच एकरस स्थिती बनविण्याचे साधन आहे. ओम शांती.